आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी नामदार संजयजी शिरसाट, विधिमंडळातील आमचे सहकारी आमदार प्रदीप जयस्वालजी, आमदार संजय केणेकरजी, आमदार सतीश चव्हाणजी, आमदार विक्रम काळेजी, ज्यांनी पुढाकार घेऊन श्री गणेश महासंघ स्थापन केलेला आहे, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी संस्थापक ऋतुराज भाऊ पवार, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण आलेलो आहे, ते आपल्या श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे प्रमुख अनिकेतजी निलावार, तसंच सुनील मगरे, जगन्नाथ खोसरे, अभिजित देशमुख, रमेश डोणगावकर, सय्यद अक्रम, अब्दुल गफ्फार, दिलीप बनकर, महेश उबाळे, डॉक्टर दत्ता भांगे, कयूम शेख, अनिल चव्हाण, मयूर सोनोने, सौरव मगरे, अनिल मकरिये, नंदकुमार गोडेल, विकास जैन, अनुराग शिंदे, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, माझ्या छत्रपती संभाजीनगर परिसरातील जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला सर्वांना श्री जय गणेश. मित्रांनो, आज नेमका देशाला स्वातंत्र्य मिळून उद्याचा जो काही स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय तो 79वा स्वातंत्र्य दिन आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लाल किल्ल्यावर तो झेंडावंदन झेंडावंदन त्या ठिकाणी फडकवतील आणि आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले पालकमंत्री संजय शिरसाटजी, मी स्वतः बीडला, मुख्यमंत्री मुंबईला, आमचे ठाण्याला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, असे सगळे वेगवेगळ्या भागामध्ये आज झेंडावंदनाच्या निमित्तानं मुक्कामाला त्या भागामध्ये आहे. ही पूर्व संध्या आहे. मी उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या छत्रपती संभाजीनगर मधल्या तमाम जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि उद्याचा स्वातंत्र्य दिन आपण सगळ्यांनी अतिशय उत्साहात, आनंदात साजरा करावा. प्रत्येकाने आपल्या घरावर आपला तिरंगा त्या ठिकाणी लावावा. अनेक ज्या स्वातंत्र्य सेनानी, ज्या जवानांनी, ज्या महापुरुषांनी, ज्या आदरणीय वंदनीय व्यक्तींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, त्या जे हयात नाहीत त्यांचं सगळ्यांचं स्मरण करून त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं आणि नव्या पिढीला अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचा एक संकल्प आपण उद्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी करूया. आज तर आम्ही फार महत्त्वाचे कार्यक्रम राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते केले. छत्रपती संभाजीनगरकरांनो, तुम्हाला आठवत असेल बीडीडी चाळ, की त्या चाळीवर बटाट्याची चाळ हे पुस्तक आमच्या पु ल देशपांडेंनी लिहिलं. अनेक चित्रपटामध्ये चाळी दाखवल्या जातात. त्या चाळीचा इतिहास फार वेगळा आहे आणि अनेक महापुरुषांचा संबंध या चाळीशी आला. त्या बीडीडीच्या चाळीमध्ये 160 स्क्वेअर फुटामध्ये लोक राहत होते. 4 पिढ्या, 1920 पासून आता 2025 पर्यंत. तिथं आज अतिशय सुंदर 500 स्क्वेअर फीटची घरं आम्ही प्रत्येकाला देण्याच्या बद्दलचा चावी वाटपाचा कार्यक्रम झाला, पहिला टप्पा. असं टप्प्याटप्प्यामध्ये तिथल्या सगळ्यांना तशा प्रकारची घरं देण्याचा महत्त्वाचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला. हे महायुतीचं सरकार तुमच्या सर्वांचं आहे, सर्वसामान्य जनतेचं आहे. सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांची मदत घेऊन काय आपल्या राज्याला अधिक खेचून आणता येईल, मिळवता येईल, हा प्रयत्न देवेंद्रजी, एकनाथरावजी आणि आम्ही सगळेजण करत असतो. मित्रांनो, मला आज आपला कार्यक्रम झाल्यानंतर बीडला जायचं आहे, कारण
जिथं आपण झेंडावंदन करतो तिथं आदल्या दिवशी मुक्कामाला जावं लागतं. परंतु मला स्वतः सतीश चव्हाणांनी, विक्रम काळेंनी विनंती केली की इथला श्री गणेश महासंघ उत्सव समिती छत्रपती संभाजीनगरचं एक ऑफिसचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे. अनिकेत निलावार ते जे अध्यक्ष आहेत, आमच्या पृथ्वीराज भाऊंनी हे सगळं महासंघ स्थापन केलेलं आहे. आजच त्यांचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळतात आणि आम्ही चांगले चांगले कार्यक्रम घेतो. तसं बघितलं तर उत्सव समितीचा यंदाचा 101वा गणेशोत्सव साजरा करतायत. निजाम कालीन राजवटीमध्ये या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली, ज्याचा उल्लेख मगाशी आमच्या संजय शिरसाट साहेबांनी केला. छत्रपती संभाजीनगर हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि अशा शहरात 1924 मध्ये गणेश संघ स्थापन झाला आणि 1969-70 साली गणेश संघाची स्थापना गणेश महासंघ उत्सव समितीच्या मध्ये त्याचं रूपांतर हे आमचे पृथ्वीराज भाऊ पवार यांनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे आणि आजही ते सक्रियपणे ह्या सगळ्या उत्सवामध्ये भाग घेतात. आजही त्यांचा शब्द प्रमाण मानण्यात येतो आणि खरोखरच अतिशय कौतुकास्पद आणि आनंदनीय, अभिनंदनीय अशा प्रकारची बाब आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की कोणत्याही राजकीय पक्षाची बांधिलकी नसलेले पृथ्वीराज भाऊ पवार सामाजिक क्षेत्रामध्ये एक निष्कलंक म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या कडक शिस्तीमुळे अद्यापही श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या कारभारात कोणत्याही प्रकारचं राजकारणाचा शिरकाव होऊ दिला गेलेला नाही. हे अतिशय महत्वाचं असतं. निवडणुकीच्या निमित्तानं राजकारण ज्याला करायचं ते राजकारण करतील, परंतु एकदा निवडणुका झाल्यानंतर आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे विविध उत्सव साजरे करायचे असतात. कारण आपला महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अनेक जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदांनी राहत असतात. या गणेश महासंघ उत्सव समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दरवर्षी वेगवेगळ्या राजकीय पक्षाला दिली जाते. खरं तर ही समभाव एकोपा दर्शवणारी अशा प्रकारची बाब आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता हा कधी ना कधी या महासंघाचा पदाधिकारी होता अशी माहिती मला आता मी इथं आल्यानंतर मिळालेली आहे. आणि त्यापैकी कुणी नगरसेवक झालं, कुणी महापौर झालं, कुणी आमदार झालं, कुणी खासदार झालं, कुणी मंत्री झालं, कुणी विरोधी पक्ष नेते झालं आणि अनेक जण राज्यामध्ये, काही जण केंद्रात देखील मंत्री झालेले आपण सगळ्यांनी पाहिलेले. उदाहरणच द्यायचं झालं तर आपले माजी खासदार चंद्रकांतजी खैरेंचं घ्या, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराडांचं घ्या, आत्ताचे आपले पालकमंत्री संजयजी शिरसाटांचं घ्या, किंवा आपले आमदार प्रदीपजी जयस्वालांचं घ्या, किंवा माजी महापौर नंदकुमार घोडेलेंचं घ्या, किंवा आता आमच्या शहराचा अध्यक्ष अभिजित देशमुख, अशी कितीतरी नावं ही आपल्याला घेता येतील आणि त्याच्यातून हे सगळ्या गोष्टी घडतायत. आणि तोच उद्देश ठेवून त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक करण्याचं काम केलं. परवाच मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पातळीची कायदा सुव्यवस्था अतिशय उत्तम ठेवण्याच्या करता मीटिंग घेतलेली होती. सगळे इथले सीपी आणि कलेक्टर, विभागीय आयुक्त व्हीसीवर जॉईन झालेले होते आणि आम्ही सह्याद्रीमध्ये बसून कशा पद्धतीनं बारीक सारीक गोष्टी झाल्या पाहिजेत, पर्यावरणाचा विचार झाला पाहिजे, कुठेही प्रदूषण होता कामा नये, उत्सवावर कुठली काही ठिकाणी अडचण येता कामा नये, अशा प्रकारच्या खूप चांगले चांगले निर्णय मागे देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना घेतले गेले आणि आता देखील आपण राज्याचा उत्सव म्हणून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. त्याला आपण पण सगळ्यांनी मनापासून प्रतिसाद द्यावा, सहकार्य करावं, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. आज बोलत असताना सुरुवातीला आमचे संजय केणेकरांनी काही मुद्दा काढला, स्वतः संजय शिरसाट साहेबांनी काही मुद्दा इथं उपस्थित केला. मित्रांनो, हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे आणि त्याच्यामुळं इथं दर्जेदार कामं झाली पाहिजे.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या बद्दल इथं बोललं गेलं। छावा चित्रपटामध्ये आता नवीन पिढीला पण छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि योद्धा कसा असला पाहिजे आणि एकही लढाई न हरलेला योद्धा या जगामध्ये जर कोण होऊन गेला तर ते छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले, हे आता नवीन पिढीला समजलेलं आहे। आमच्या इथं वडू आणि तुळापूर या भागामध्ये नदीचा संगम आहे, तिथं महाराजांची समाधी आहे। तिथं अतिशय चांगलं छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक आपलं महायुतीचं सरकार करत आहे। देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी आम्ही सगळ्यांनी जाऊन तिथं भूमिपूजन केले। बारकाने आमचं लक्ष आहे जिथं संगमेश्वरच्या परिसरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात महाराजांना दगाफटका करून गद्दारी करून काहींनी पकडून दिलं, तो इतिहास आपण छावा चित्रपटामध्ये पाहिलेला आहे प्रसंग। आणि तिथंही आपण एक चांगल्या प्रकारचं स्मारक करण्याच्या संदर्भात मधल्या काळामध्ये मी स्वतः व्हिजिट केलेली होती आणि खूप चांगल्या पद्धतीनं तिथं आपण करतोय। माझी संजय शिरसाटजी पालकमंत्री, प्रदीप जयस्वालजी, संजय केणेकरजी, विक्रम काळेजी, सतीश चव्हाणजी, तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही पहिल्यांदा तुमचा मास्टर प्लॅन काय तो तयार करा। किती एकरात तुम्हाला करायचंय, काय पद्धतीचं करायचंय, कशा प्रकारचं साधारण ते काम असलं पाहिजे आणि त्या प्रकारे आम्हाला प्रेझेंटेशन द्या। अशा प्रकारच्या कामाला राज्य सरकार, महायुतीचं सरकार, आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही मंत्रिमंडळातले सहकारी कुठं कमी पडत नाही। आज देखील आपल्या तुळजापूरच्या आई तुळजाभवानीचं मंदिराचा जीर्णोद्धार आपण हातात घेतलाय, अंबाबाईचा कोल्हापूरचा जीर्णोद्धार आपण हातामध्ये घेतलाय, आपण मधल्या काळामध्ये साईबाबाचा जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे, आपल्या खंडोबाचा जेजुरीचा जीर्णोद्धाराच्या संदर्भातलं राहिलेलं काम आपण त्या ठिकाणी करतोय। पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन घेण्याच्या करता सगळा समाज जमतो, तिथलाही जीर्णोद्धाराचं काम चाललेलं आहे। इकडं पण गुणेश्वर असेल, बाकीचे सगळे आपले जागृत देवस्थान असतील, ह्याच्या पण संदर्भातले फार चांगल्या पद्धतीनं काम आपण हातामध्ये घेतलेत। आमची विनंती एवढीच आहे, ज्योतिबाचं आमचं पन्हाळ्याचं तिथलंही काम आपण हातामध्ये घेतले। खूप उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो, पण आमच्या परळीचं वैद्यनाथाचं तेही काम आपण हातामध्ये घेतलेले, बरीच कामं सांगता येतील आणि त्याच्यामध्ये भाविकांना ज्यांची श्रद्धा आहे त्या सगळ्यांना व्यवस्थितपणे दर्शन घेता यावं, तिथं सगळ्या सुविधा असाव्यात, आमच्या लोकांची गैरसोय होता कामा नये, अशा प्रकारचं या महायुतीच्या सरकारचा प्रयत्न आहे। मगाशी पिण्याच्या पाण्याचा खरं तर मला बऱ्याचदा वाटतं छत्रपती संभाजीनगरच्या उशाशी जायकवाडी सारखं मोठं धरण आहे, पण आज देखील इतके दिवस पाणी तिथं मिळत नाही, ही शोकांतिका आहे। आता त्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला, स्वतः मुख्यमंत्री येतील। आपला पैठण टू छत्रपती संभाजीनगरचा जो रोड आहे तिथंही काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, पाईपलाईनच्याही संदर्भात काही प्रश्न आता त्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत, परंतु शहरातल्या तमाम नागरिकांना जे कामाधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेत आणि जे मूळ संभाजीनगरचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत, त्या सगळ्यांना व्यवस्थित पाणी, रोजचे रोज पाणी मिळालं पाहिजे, बाकीच्या सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे। त्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, स्वच्छतेचा कार्यक्रम असेल, आज इथं मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरणाची कामं झालेली आहेत, परंतु रस्ता रुंदीकरण करत असताना संजय शिरसाट साहेब तुम्ही मगाशी उल्लेख केला की बाबा मी तिकडे जात असताना बारामतीवरून गेलो, काही गोष्टी तुम्ही बघितल्या। मी स्वतः पहाटे 5:30-6 ला साईटवर जातो आणि कामं बघत असतो। आजचाही बीडीडी चाळीचं काम इतकं उत्तम झालेलं आहे, उत्कृष्ट झालेलं आहे की तुम्ही पण बघितल्यानंतर आश्चर्यचकित व्हाल, इतकं चांगल्या पद्धतीची कामं। आणि ती घरं इतक्या आम्ही चाव्या दिल्या, 100 वर्ष त्या घराला काही होणार नाही अशा प्रकारचं दर्जेदार काम तिथं झालेलं आहे। तशी कामं महाराष्ट्रात झाली पाहिजे, तशी कामं शाहू फुले आंबेडकरांच्या परिसरामध्ये झाली पाहिजे, ही माफक अपेक्षा आम्हा लोकांची आहे। आणि त्याच्यामुळं आम्हाला त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या कामाच्या करता साधारण 1000 ते 1200 कोटी रुपये लागतील, त्याचं प्लॅन एस्टिमेट तुमचं तयार करण्याचं काम चाललेलं आहे। आपल्याकडे निधी आहे,
तो निधी योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे। त्याच्यामध्ये देवेंद्रजी पण कधी कुठेही त्याच्यामध्ये काटकसर करत नाही। एकनाथराव शिंदे साहेबांनी देखील तीच भूमिका स्वीकारलेली आहे, आमची पण तीच भूमिका आहे, परंतु कामं दर्जेदार झाली पाहिजेत। उद्याच्याला त्याच्यामध्ये कुठेही अडचण येता कामा नये। आता मी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो होतो, तिथे इतके खड्डे मला पाहायला मिळाले आणि मला नंतर सांगितलं की 30 कोटी रुपये काही वर्षापूर्वी तिथं खर्च केले, 3 वर्षापूर्वी। आता 30 कोटी कुठे गेले, खड्ड्यात गेले का पाण्यात गेले काही कळेना। हे असं नाही पाहिजे। एकदा रस्ता झाला की तो काही काळ टिकला पाहिजे। आता पण इथलं कुठलं तरी एक काम मला कोणी सांगितलं 27% बिलोनी गेलं। आता 27% बिलोनी काम गेल्यानंतर प्रदीपजी, संजय राव दोन्ही, मला तुम्ही सांगा काय क्वालिटी मिळणार आहे? क्वालिटी मिळण्याच्या करता रिझनेबल त्यांनी त्या ठिकाणी टेंडर भरलं पाहिजे। कॉन्ट्रॅक्टर अतिशय उत्तम असला पाहिजे। आता तर आम्ही ती बीडीडी चाळीची सगळी कामं टाटा, शापूरजी पालनजी आणि L&T या 3 अतिशय नावाजलेल्या देशातल्या कंपन्यांना दिलेली आहे आणि खरोखरीच ते आमच्याकडनं चाव्या घेत असताना त्यांना इतका आनंद होत होता की त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू, काही माझ्या माते समान महिलांच्या, लाडक्या बहिणींच्या किंवा आमच्या पुरुष मंडळींच्या, लाडक्या भावांच्या डोळ्यात, आम्हाला वडील समान लोकांच्या डोळ्यात तिथं पाहायला मिळालेलं आहे। एवढा आनंद त्यांना त्या ठिकाणी झाला। एवढंच मला या बाबतीमध्ये सांगायचं आहे। अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही। आता यंदा डीपीसीला पण आपण जवळपास 22,000 कोटी रुपये राज्यामध्ये दिलेले आहेत। त्याचाही विनियोग सगळ्या पालकमंत्र्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करून त्या ठिकाणी घ्यावा। तिथं काही खाजगी कंपन्या पण आहेत, अजून मोठ्या प्रमाणावर कंपन्या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत। आत्ताच मी विमानातून उतरल्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो, आपल्याला इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर, आपल्या नवीन पिढीला एआयचा कसा वापर करायचा, त्याचं शिक्षण कसं द्यायचं आणि कुशल कामगार कसा तयार करायचा, याकरता इथं काय गरज आहे त्याचं प्रशिक्षण देणारे 200 कोटीचा प्रोजेक्ट आहे। 165 कोटी टाटा ट्रस्ट देतोय, 35 कोटी आम्हाला घालायची आहेत आणि अशा पद्धतीने 36 जिल्ह्यात काम आम्ही सुरू करण्याचं ठरवलेलं आहे। आतापर्यंत 12 ठिकाणी कामाची सुरुवात झालेली आहे। आता काहीतरी संजयजी तुमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण 2 जागा काहीतरी तुम्ही सिलेक्ट केल्या। एकदा तुम्ही सगळेजण बसा, या छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने त्यांचं काम केलेलं आहे। सर्वच्या सर्व 9 जागा महायुतीच्या निवडून दिलेल्या आहेत। आता जबाबदारी आपली आहे। आता आपण कुठं कमी पडता कामा नये। त्याकरता मी राज्याचा अर्थमंत्री या नात्याने आमच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि एकनाथराव शिंदेंच्या त्याच्यामध्ये त्यांच्या वतीनं, माझ्या वतीनं सांगतो की इथल्या विकास कामामध्ये कुठं आम्ही अडचण येऊन देणार नाही, पण नियोजन चांगलं पाहिजे। कारण पैठण टू छत्रपती संभाजीनगरचा जो रोड झाला, त्या रोडच्या खालीच काही ठिकाणी पाईपलाईन गेली। उद्या पाईपलाईन खराब झाली की काय पुन्हा ती रोड खोदत बसायचं का? तिथं साईडला पाईपलाईन पाहिजे होती आपली, कारण कधी कुठला प्रसंग निघेल ते काही सांगता येत नाही। फार दूरची दृष्टी ठेवून चांगले आर्किटेक्ट, चांगले त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर, चांगल्या पद्धतीनं लँडस्केपिंग वाले, ज्यांचं ह्याच्यामध्ये आवड आहे, अशा प्रकारची लोक, काही NGOज, ह्या सगळ्यांची मदत, नवीन पिढीची मदत ही त्याच्यामध्ये घ्यायची असते आणि तुम्ही ती निश्चितपणे घ्याल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही। अनिकेत निलावारजी, तुम्ही पण आता ही जबाबदारी स्वीकारलेली आहे। अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम मी 10 दिवसाचे बघितले, तुम्ही सगळ्या ह्या श्री गणेश महासंघाने उत्सव समितीने घेतलेले। त्याच्यामध्ये एक झाड एक मंडळ अभियान, खरं तर एक झाड एक मंडळ नाही, जेवढे मंडळाचे सदस्य तेवढी झाडं, एक मंडळाने एक झाड कसं जमायचं आपलं, कधी व्हायची झाडं आणि कधी काय करायचं। उलट पंतप्रधानांनी प्रत्येक मुलांनी आईच्या नावाने झाड लावा अशा प्रकारचा कार्यक्रम दिला। माँ के नाम एक पेड़ ऐसा, असा प्रकारचा तो कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे तुम्ही तो कार्यक्रम वाढवा। महापुरुषांच्या स्मारकाची स्वच्छता मोहीम ती पण तुम्ही करताय, परंतु ती ह्या काळात घ्याच, परंतु ठराविक अंतरांनी पण तुम्ही घेत चला। अर्थशीर्षक महापठण, अनाथ मुले आणि वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांना विशेष मेजवानी, भव्य ढोल ताशा वादन स्पर्धा,
महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी वर्गासाठी विशेष आरोग्य चिकित्सा शिबिर, हे सगळेच कार्यक्रम चांगले आहेत. परंतु त्याच्यात सगळ्यात चांगला, सगळेच तोडीस तोड आहे, परंतु नशामुक्त छत्रपती संभाजीनगर मोहीम हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आहे. नवीन पिढी त्यांना योग्य रस्ता आपण दाखवला पाहिजे. ही साधू संतांची भूमी आहे, वारकरी संप्रदायांची भूमी आहे आणि त्यामुळं आपल्याला नवीन पिढीला योग्य दिशेनेच न्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपल्याकडनं कसूर होता कामा नये, कारण ती जबाबदारी आपली आहे, नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. भव्य कुस्ती स्पर्धा, भव्य रक्तदान शिबिर, असे खूप चांगले चांगले कार्यक्रम आमचे अनिकेत निलावारजी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी, आमचे पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले आहेत. त्याबद्दलचं मी अतिशय समाधान व्यक्त करतो आणि मी काहीच त्याच्याबद्दल संजय केणेकरजी आणि आमचे पालकमंत्री महोदय जाहीर केलं नाही म्हणून गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही त्या बाबतीमध्ये एकदा ठरवा. डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अजून एक पुरवणी आपण देणार आहोत. त्या पुरवणीमध्ये तोपर्यंत तुमचे प्लॅन एस्टिमेट झाले पाहिजे आणि काय एकदम तुम्हाला 1200 कोटी रुपये लागणार नाही. आणि दुसरं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, मी माझं पिंपरी चिंचवड पण 25 वर्ष तिथली सगळी जबाबदारी पाहिलेली प्रदीप जयस्वालजींना माहिती आहे आणि त्यावेळेस मी अशी अतिक्रमण काढताना लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था काही ना काही हॉकर झोन केला आहे, काही ना काही, कारण त्याही बिचाऱ्यांची रोजीरोटी त्याच्यावर असते, त्यांचंही मुलं बाळ प्रपंच त्यांच्यावर असतो आणि त्याच्यामुळं योग्य ठिकाणी अशा जागा निवडायच्या असतात, ओपन स्पेस निवडायच्या असतात आणि तोही आपल्यातला एक महत्वाचा घटक आहे. त्यांनाही आपण न्याय दिला पाहिजे. अशा प्रकारचा विचार तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी अवश्य करावा. जिथं कुठं तुम्हाला जर काही नियमाची अडचण येत असेल, डीपी प्लॅनची अडचण येत असेल, टाउन प्लॅनची अडचण येत असेल, टीपीची किंवा आणखीन कुठली, तर त्याच्याकरता देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदेजी, आम्ही सगळेजण ह्या कामाला तुमच्या बरोबर आहोत. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका बाळगू नका. अशा प्रकारची विनंती मी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं श्री गणेश महासंघ उत्सव समिती 2025-26च्या ह्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं जाहीर करतो. आणि आजपर्यंतचा हा सगळा टप्पा काढण्याच्या करता आमच्या पृथ्वीराज भाऊ पवारांनी जे योगदान दिलं त्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि ही परंपरा पुढं वर्षानुवर्ष आपल्याला चालू ठेवायची, अशा प्रकारचं सहकार्य आपण सगळेजणांनी एकमेकाला करावं अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.